गाणं खूप सुंदर आहे। गाणं हृदयाला स्पर्श करणारं गाणं आहे। 500 रुपये दिले त्यांनी आणि हे गाणं ज्यांनी सांगितलंय खरं तर त्यांना कलेची पारख आहे असं म्हणायला हरकत नाही। सनी पाटोळे आणि रणजित दादा खंडागळे ह्या दोघांनी हे गाणं गायलं आहे। त्या दोघांसारखं मला काही जमणार नाही पण थोडा गाण्याचा प्रयत्न करते म्हणून म्हणायचं महिला मंडळ हे गाणं प्रत्येकाच्या जीवनावरती आधारित आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार आलेले असतात पण कुणी व्यक्त होते कुणी होत नाही। मग जे कुणी व्यक्त होत नाही त्याच्या भावना या गाण्यामध्ये सांगितल्या आहेत। ज्यांना कुणाला समोर येऊन बोलता येत नाही त्यांनी हे गाण्यामध्ये गायचं आहे आणि जी अशी कामं करतात हे गाणं त्यांच्यासाठी आहे असं मी म्हणेन। सर्व पुढे पुढे महिला मंडळ विषय ऐकण्यासारखा आहे बघा। राहुल शिंदे माझे बंधू महाराष्ट्राचे लाडके गायक साजनजी बेंद्रे यांचे पट्ट शिष्य आणि मी आणि राहुल शिंदे म्हणजे माझा भाऊ। आमचे 15-20 वर्षापासून आमची ओळख आहे। आमचे बहीण भावाचे संबंध आहे। महिला मंडळ मी बहीण म्हणून त्यांची आहे ते भाऊ म्हणून मला मी त्यांना ओळखते। तेव्हापासून आजपर्यंत माझ्यासाठी स्टेजवर राहुल शिंदे यांचं पहिलं बक्षीस असेल। मी राहुल शिंदे यांचं मनापासून आभार व्यक्त करते। ताई जरा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या भावासाठी। त्यांचं असं फरमाश पहिल्यांदा की गाणं स्टॉप झालं पाहिजे आणि परत दुसऱ्यांदा सुरुवात या गाण्याची केली पाहिजे कारण कलेचे जाणकार असणारी माणसं कमी आहेत। त्यांना वाटलं की गाणं जागरण गोंधळामध्ये पहिल्यांदा परफेक्ट गायलंय असं त्यांना वाटलं म्हणून मला बक्षीस दिलंय। मी मनापासून आभार व्यक्त करते। धन्यवाद देते। वन्स मोर
करू नका मागणं एवढं चुगल्या करू नका मागणं जेव्हा मी अरमायाला जाईन तुमचं नाव माझ्या येणं मायला सांगीन येरमाळ्याला जाईन तुमचं नाव माझ्या येरमाळ्याला सांगीन जेव्हा मी अरमायाला जाईन तुमचं नाव माझ्या येणं मायला सांगीन येरमाळ्याला जाईन तुमचं नाव माझ्या येरमाळ्याला सांगीन जगायचं शिकले की मी आमच्या सासऱ्याला एकाच्या बरोबर तुम्ही सांगता दुसऱ्याला स्वतःचं तुम्ही म्हणता वागणं याला केलं खोटं सांगणं करुण कुठवर सांगा तुमचं भागणं करुण कुठवर सांगा तुमचं भागणं जेव्हा मी अरमायाला जाईन तुमचं नाव माझ्या येणं मायला सांगीन येरमाळ्याला जाईन तुमचं नाव माझ्या येरमाळ्याला सांगीन अरमायाला जाईन तुमचं नाव माझ्या येणं मायला सांगीन येरमाळ्याला जाईन तुमचं नाव माझ्या येरमाळ्याला सांगीन गरज जेव्हा पडेल तुम्ही हात आमचा धरता आमच्या पाठीत त्या दुसऱ्याचं प्राण भरता अशा लोकांबरोबर नको आता वार्ता होत नाही लग्न मग वाईट का हो करता तुमचा लय जागळा आता तुमचा माझा रस्ता वेगळा झाले बोलून मोकळे तुम्ही राग रागाने बोलून मोकळे तुम्ही रागा रागाने जेव्हा मी अरमायाला जाईन तुमचं नाव माझ्या येणं मायला सांगीन येरमाळ्याला जाईन तुमचं नाव माझ्या येरमाळ्याला सांगीन अरमायाला जाईन तुमचं नाव माझ्या येणं मायला सांगीन येरमाळ्याला जाईन तुमचं नाव माझ्या येरमाळ्याला सांगीन याच ठिकाणी महिला मंडळ एखाद्यावरती जर एखाद्याने वाईट दृष्टिकोन जर ठेवला त्याचा वाटोळा करण्यासाठी तो सतत विचार करत असतो हे गाणं त्यांनी ऐकायचंय अहो तुमचे माझे डोळे जरी बंद असले तर त्या येडेश्वरीचे डोळे बंद नाहीये असं सनी पाटोळे सांगतात म्हणून म्हणायचं बोलता नाही बोलता नाही कुणाला बी विचार करून बोला पाहती येणं सत्य बाजूनी होताना तुम्ही जेव्हा सांगताय तो सांगतोय मला जे काही कळलं ठेवा माझ्या येरमाळ्याला काही बोलणार नाही मी आताच तुम्हाला बघायला स्वतः काही बोलणार नाही मी आता आताच तुम्हाला बघून स्वतः अनुभव लोकांचा त्या रंजित सनीनं याचा अनुभव लोकांचा त्या रंजित सनीनं काही बोलणार नाही मी आताच तुम्हाला बघेन स्वतः जसं त्यांनी अनुभव घेतला तसं मी घेतलाय म्हणून म्हणायचंय घेतला अनुभव लोकांचा
का त्या रणजित सनी जेव्हा मी येरमाळ्याला जाईन तुमचं नाव माझ्या येडाबाईला सांगीन तुमचं नाव माझ्या येडाबाईला सांगीन. नाव ठेवायचं ठेवू द्या मला काय बोलायचंय बोलू द्या मला. नाव ठेवायचं ठेवू द्या मला किती बोलायचंय बोलू द्या मला. ओ ताई नाना एवढ्या चाड्या चुगल्या करू नका एवढ्या साड्या चुगल्या करू नका मागन. हे गाणं होय. कसं काय करावं जेव्हा मी येरमाळ्याला जाईन तुमचं नाव